निरंजन डावकरे. महोदय, या रस्त्याचं माननीय तांबे साहेबांच्या माध्यमाने मला वाटतं प्रत्येक अधिवेशनामध्ये तर आपला हा विषय असतोच, पण आम्ही रोज सभापती महोदय हा विषय वरचा ट्रॅफिक झेलत असतो. सभापती महोदय, या रस्त्यावरती मुळात आपण जर बघितलं तर बऱ्यापैकी 70% रस्ता झालेला आहे, पण जे बेसिक रोड इन्फ्रास्ट्रक्चर फर्निशिंग जे आपण म्हणतो ते फर्निशिंग अजून झालं नाहीये. त्याच्यामुळे आपण या जानेवारी एंड पर्यंत त्या हायवेचं फर्निशिंगचं काम पूर्ण करणार का? त्याचबरोबर या रस्त्याला लगत जी पाईपलाईनचा रस्ता आहे त्या पाईपलाईनचे रस्ते पण पूर्णपणे फुटलेत, तर ते जर आपण दुरुस्त केले तर ते जर केलं तर आपल्याला हा ट्रॅफिक अजून इज आउट करता येऊ शकतो. सभापती महोदय, याच्यामध्ये मुळात आपण बघितलं तर भिवंडीमध्ये जे पूर्ण वेअरहाऊसेस आहेत त्या वेअरहाऊसेसचं जे ट्रॅफिक आहे त्याच्यामुळे आपल्याला हा साधारणपणे रोड वरती ट्रॅफिक जाणवतो. JNPTला गुजरातवरनं जाणारे रस्ते आहेत, याला जे अटॅच्ड रोड आहेत जे एक वेन्स म्हणून हे ट्रॅफिक डिस्पर्स करू शकतात, त्याच्या संदर्भात MSRDC काय कारवाई करणार हे आम्हाला अवगत करावं. त्याचबरोबर एक तिसरा प्रश्न सभापती महोदय शेवटचा, की आपल्याला जी मॅनपॉवर या इकडे लागते, ट्रॅफिक पोलीसचे अधिकारी सभापती महोदय थकून जातात, म्हणजे त्या तिकडे सकाळपासून संध्याकाळपर्यंत रात्री उशिरा पहाटे परत म्हणजे 18 तास त्या तिकडे ट्रॅफिक पोलीस काम करतायत. त्यांचं मेंटल एक्झर्शन फिजिकल एक्झर्शन जे काय झालं असेल त्याच्यामुळे आपण या इकडे प्रॉपर ट्रॅफिक डिस्पर्स करण्यासाठी जी मॅनपॉवर आहे अतिरिक्त ती उपलब्ध करून देणार का, हे स्पेसिफिक 3 प्रश्न. मंत्री महोदय, ह्या रोडच्या अलॉंग साईड जी पाईपलाईनची जी जागा आहे ती सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशानुसार ती सुद्धा आपण ट्रकला पार्किंगसाठी घेणार आहोत, जेणेकरून मोठ्या कंटेनर त्या भिवंडी परिसरामध्ये येतात, त्यामुळे ट्रॅफिक जाम होते. आणि एक 10 एकर जमीन ही आपण त्या ठिकाणी घेणार आहोत, जेणेकरून ही कंटेनरची ट्रॅफिक होणार नाही आणि त्यामुळे 1000 कंटेनर पार्क आपण करू शकू. आणि ट्रॅफिकसाठी सुद्धा आपण या ठिकाणी भिवंडी आयुक्त सोबत एक समिती तयार केलेली आहे आणि वॉर्डन सुद्धा आपण 179 वॉर्डन त्या ठिकाणी आपण नेमलेले आहेत ट्रॅफिक पोलीस सोबत. आणि कधी ॲक्सिडेंट झाला किंवा काय तर 9 क्रेन सुद्धा त्या ठिकाणी आपण ठेवलेल्या आहेत, की जेणेकरून त्या क्रेननी कंटेनर काही पडला तर ट्रॅफिक जाम होऊ नये म्हणून तात्काळ ती रस्ता खुला व्हावा यासाठी ह्या सुविधा आपण केलेल्या आहेत.